चला तर आपण आज मटण बनवू चुलीवरचं. आज रविवार आहे. हे बघा काय काय साहित्य घेतले मी तुम्हाला दाखवते. इथं मी हरभऱ्याची डाळ घेतली, दालचिनीचा अर्धा इंचीचा तुकडा घेतला आहे, इथं दगडफूल घेतले, अद्रक लसणाची पेस्ट, हा घरचा मसाला आहे माझा. इथं तीळ घेतले 3 चमचे पोह्यांचे, इथं धनं घेतले अर्धी वाटी, एवढी अर्धी वाटी धनं घेतलेले. इथे हरभऱ्याची डाळ आणि हा एव्हरेस्ट मटण मसाला घेतलेला आहे 1 पॅकेट. लाल तिखट बी लागेल आपल्याला. हे बघा आता खाली बघू काय काय घेतलेलं आहे. हे बघा इथं मी 1 कांदा घेतला आहे उभा कट करून, हा भाजायचा आहे. हा आपल्याला फोडणीला लागायची, त्यासाठी कोथिंबीर, 1 टमाटा आणि अर्धी वाटी खोबरं, कढीपत्ता आणि इथं अर्धा किलो मटण घेतले. हे मी अद्रक लसणाची पेस्ट लावून 1.5 तास मॅरिनेट करत ठेवलं. चला तर मग आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. इथं आपण खडे मसाले भाजून घेऊ. बघा सगळ्यात पहिली मी इथं हरभरा डाळ घेऊ, ती पण भाजून घेऊ आपण चुलीवरच भाजू. धने टाकू, धने पण भाजून याच्यामध्येच आपण खोबरं, भाजल्या गेले. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकू. आता मी याच्यामध्ये टमाटा टाकून घेतला आहे. टमाटा पण आपण याच्यामध्ये फ्राय करू चांगले. हा मसाला आपण पाटावर वाटणार आहे. कढीपत्त्याचे पाणी टाकू. थोडंसं टाकलं. याच्यामध्ये तेल टाकून याच्यामध्ये आपण हे बघा जिरं घालू. तेल टाकलंय. याच्यामध्ये
याच्यावरती पाणी थोडं घालायचं. झाकण ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण पाट्यावर मसाला वाटून घेऊ. ही बघा, ही ज्वारी बाजरी मिक्स भाकर आहे. आपण चुल्यावरती बनवते अशी थापून घ्यायची. मळून घेतलं पहिले पीठ. असे 2 हात करायचे, असे गोल थापायचे. घ्यायचे तव्यावर आणि वरतून पाणी टाकायचं म्हणजे कोडी नाही होत. भाजी शिजवून काढून घेतली मी. आता आपण याच्यामध्ये 2 गुळ तेल टाकू. आधी 1 गुळ फोडणीला टाकली होती आणि परत इथे 2.5 गुळ्या टाकल्या. आपण फोडणी देऊ भाजीला. भाजी मी कढईमध्ये शिजवून काढून घेतली. मस्त छान नरम शिजली. त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता, एक चमचा घरातला मसाला आणि हा दळलेला मसाला. तुम्हाला मसाला टाकवला ना, तेवढं 1 पॅकेट टाकलं. लसणाची पेस्ट 2 चमचे. माऊतीचा पजामध्ये दे. थोडा मसाला घेतला होता ना भाजून लावून, तो याच्यामध्ये टाकायचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. काय करायचं, हेच पाणी आपण मटणामध्ये टाकू.